नमस्कार पशुपालकांनो, पशुधन या यूट्यूब परिवारामध्ये आपलं सर्वांचं स्वागत। तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की जनावरांना ताप आलेला आहे कसं ओळखायचं, तर ते आपण त्याचे लक्षण वगैरे बघितले होते। आज आपण बघणार आहोत की जर आपल्या जनावरांना ताप आलेला असेल तर त्यावर घरगुती उपाय काय करता येईल। तर त्यासाठी आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत, तर व्हिडिओ पूर्ण बघा। तर सर्वप्रथम जर आपल्या जनावरांना ताप आलेला असेल तर आपलं जे मीठ असतं, जर सेंधा मीठ मिळालं तर ठीकच आहे, नसतं आपण जे घरात वापरतो ते मीठ घ्यायचं 50 ग्रॅम आणि ते तव्यावर गरम करून घ्यायचं किंवा त्याला असं थोडासा त्याचा कलर काळपट होईपर्यंत त्याला भाजून घ्यायचं आणि त्यासोबतच 50 ग्रॅम हळकुंड घ्यायची, त्याला कुटून बारीक करून ते घ्यायचं आणि 50 ग्रॅम हळद, 50 ग्रॅम हे गरम केलेलं किंवा काळसर रंगापर्यंत आलेलं मीठ भाजून घेतलेलं आणि त्यासोबतच 10 लवंगा, ज्या लवंगा असतात आपल्या त्या लवंगा घ्यायच्या, ते सुद्धा बारीक कुटून घ्यायचं, त्याचं मिश्रण तयार करून घ्यायचं। आणि जर जनावर थोडंफार आपल्या गायमध्ये जर थोड्याफार प्रमाणात खात असेल तर कशामध्ये सुद्धा आपण ते पिठात म्हणा किंवा भाकरीमध्ये किंवा मग त्याला जे आपण ढेप वगैरे देतो त्यामध्ये टाकून सुद्धा आपण ते त्यांना खाऊ घालू शकतो। तर हा उपाय केल्यानंतर आणि जर हा उपाय केल्यानंतर अर्ध्या तासामध्ये जनावराचा ताप नक्की उतरतो। आणि जर जनावर आपलं खात नसेल तर मग एखाद्या बॉटलमध्ये त्याचं भरून त्यामध्ये पाणी वगैरे मिक्स करून त्याला दमादमाने एका साईडने घोट 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 पाजायला पाहिजे। आणि हा उपाय केल्यानंतर अर्ध्या तासाच्या आतमध्ये जनावराचं टेम्परेचर नॉर्मल होऊन जातं। त्यानंतर दुसरा उपाय, तर जे गुळवेल असतो, लिंबावरचा गुळवेल, आपल्याला सर्वांना माहिती आहे गुळवेल, हा गुळवेल घ्यायचा, गुळवेल पानासकट घ्यायचा आणि तो साधारण पावशर घ्यायचा, पावशरभर घ्यायचा, पानासकट घ्यायचा, पानं आणि ते त्याच्या गुळवेलच्या काड्या वगैरे सगळं आपल्याला माहिती आहे, तर ते घ्यायचं आणि ते 1 लिटर पाण्यामध्ये त्याला उकळवायचं, इतकं उकळवायचं की ते 1 लिटर पाणी अर्धा लिटर झालं पाहिजे। आणि हे अर्धा लिटर झालेलं पाणी कपड्याने त्याला मस्त गाळून घ्यायचं, पिळून घ्यायचं कपड्यातून, ते जो गुळवेलाला तो पिळून त्याचं जे उरलेलं ते पाणी आहे द्रावण, ते थंड कोमट झाल्यानंतर किंवा थंड झाल्यानंतर आपल्या गाई म्हशींना पाजल्यास अर्ध्या तासाच्या आत याने सुद्धा ताप उतरतो। परंतु बऱ्याच वेळेस काय होतं की हे जर टेम्परेचर जर नॉर्मल ताप जर असेल तर ठीक आहे, नसता मग काय कधी कधी बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे सुद्धा ताप येतो, व्हायरल आजारामध्ये सुद्धा होतो, जसं की लाळ कोळकूस किंवा मग घटसर्प वगैरे अशा आजारामध्ये काही बॅक्टेरियल आजार असतात, बॅक्टेरियल इन्फेक्शन असतं, त्यामुळे सुद्धा जनावरांना ताप येतो। तर त्यामध्ये जर ह्या औषधाने जर आराम नाही पडला तर त्वरित आपल्या जवळच्या पशुवैद्यकांना बोलवून आपल्या जनावरांवर उपचार करून घेतला पाहिजे। आणि जर उतरलाच तर ताप जर कमी झाला तर मग काही अडचण नाही, परंतु बॅक्टेरियल किंवा व्हायरल इन्फेक्शन मध्ये त्वरित आपल्या जवळच्या पशुवैद्यकांना बोलवून त्यावर उपचार करून घेतला पाहिजे। आणि काही वेळेस काय होतं की जनावरांना जखम झाली किंवा मग स्ट्रेस असला किंवा ताण असला तर त्यावेळेस सुद्धा ताप येतो, तर त्यामध्ये या घरगुती उपायाचा खूप फायदा होतो। तसंच काही मार लागला त्यावेळेस सुद्धा जनावरांना ताप येतो, त्यावेळेस सुद्धा या घरगुती उपायाने नक्कीच आराम मिळतो। तर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका। आणि या पशुधन या यूट्यूब परिवारामध्ये जर आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या समोरील बेल आयकॉनला टच करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहील। धन्यवाद।